बघ कोणाची कोणी बघ की तूच बघ माझ्याच मोबाईलला क्लिअरिटी. अगं बघ आता तुम्हाला मागून दाखवू दे का आता दाखवू दे की नाही दिसत त्यांनी ना मोबाईल घेतलाय. मोबाईल त्यांनी मला म्हणतात घेऊन जा. त्यांचा मोबाईल खराब झाला म्हणून त्यांना मोबाईल घेतलाय त्यांनी. माझ्या जिंदगीत मी कधी मोबाईल घेतला नाही. माझा मोबाईल होता इथं 2-4 हजाराचा आपला फुटका तुटका मोबाईल आहे. आपल्याला काही भारीचा मोबाईल चालत नाही. आणि सगळ्यात महत्त्वाचं मी पडलेलं आजारी माझ्या छातीचा 2 दिवस झालं चमकत हातात सुद्धा नाही ती शिटावर. सिरियसली हा का चला मी आले होते दूध न्यायला आणि काय गावरान अंडी घेतले होते ह्यांनी. दादा दूध पितोय म्हणून म्हणले अंडे पण घेऊन जा. अंडी घेतल्यात त्यासाठी. आता वाजल्या 5:30-6. आत्या पण आल्या होत्या. आत्या गेल्या येऊन. कार्तिक आला होता कुरकुरे खाऊन गेला. थम्सअप पिऊन गेलाय. ह्यांनी आत्ताशी आंघोळ झाली ह्यांची आणि झोपले होते आम्ही आता तेव्हा 4:30 वाजता झोपून दिलं. आंघोळ करा म्हटलं. चला आता मी पण चालले. आता यदा कदाचित वाईट वाटून घेऊ नका परंतु तब्येतीच्या अभावी मला हॉटेल बंद करावं लागेल. नाहीतर मला कामगार जर मिळाले तर दुसरं कोणतरी कामाला ठेवून काउंटरला चालवावं लागेल. मला शक्यतो जमणार नाही कारण मला 2 दिवस झाले छातीमध्ये थोडंसं चमकतंय. आले अचानक तर काय करायचं नाही येत. उपरवाले कुठे आली लपडा होईल सगळा. आई भवानी तुमच्या पाठी महागाई तुम्हाला काय होत नाही. येईल कारण धावपळ व्हायला लागली. वेटर कमी आहेत. आचारी पण कमी आहेत आणि मग त्रास होते. असं इथं रातभर दिवसभर इथं थांबायचं. पुन्हा पार्किंगला बाहेर गाड्याला जायचं. पार्किंगला गाड्याला वॉचमॅन नाही आहे आणि इथं वेटर फक्त ही एकच आहे. ते एकाला काय होणार कधी हिशोब चालला त्यांचा 4 वाजल्यापासून गोंधळून जाते. जरा 10-15 मिनटं पडले होते. मी आल्यापासून फक्त 2 बिलं घेतल्यात. त्यांचे सांगितलं त्यांचा हिशोब चालला आता. चला आपल्याला जायचं घरी. बघा अंधार होत आलेला आहे. आत्या येऊन पण गेल्या. होतं टेम्पो तिथं म्हणून ते आले. त्या गेल्या म्हणल्या पोराची गाडी घेऊन जाते पुन्हा गाठ पडायची नाही. हाय का नाही. चला जाऊ का मग आम्ही.